आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रीतम सर, जेवून घ्या। नको पारू, भूक नाही आणि इच्छा पण नाही। प्रीतम सर, हे बघा, समध्या गोष्टी एकीकडं आणि पोट एकीकडं। मला काय बी ऐकायचं नाही, तुम्ही गप गुमान जेवून घ्या। मी काय म्हणतो, प्रीतम बाबा आपल्या घरातलं जेवतील का? बा, अगं मोठी माणसं आहेत ती। काय बोलतोयस तू? गप ना जरा। प्रीतम सर, तुम्ही तुमच्याच घरात आहात असं समजा। आम्ही तुमची माणसं आहोत आणि हे बघा, समध्या गोष्टी नीट होईपर्यंत तुम्ही इकडेच राहायचं आहे, समजलं? इथनं कुठं बी जायचं नाही। पारू, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास ना आता आणि आई जर चिडली तर ती तुम्हालाच ओरडणार। प्रीतम सर नाही चिडणार, त्या नाही काही बोलणार। पण विश्वास ठेवा, देवी आईंना माहित आहे की तुम्ही तुमच्या मामाच्या घरात आहात। वय वय। आणि प्रीतम बाबा, तुम्ही आणि आदित्य बाबा जेव्हा पहिल्यांदा मला तुम्ही मामा म्हणलं ना, तेव्हा आईला मॅडम मला म्हणाले, मारुती आता हे दोघही तुझे भाचे आहेत। एक त्यो दिवस आणि आज यो दिवस। तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। माझं इमान मला सांगतंय ना, मी तुमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। आणि तुम्ही काळजी करू नका। आईला मॅडमचा तुमच्यावरचा राग आहे ना, लवकर निवळल। मामा, आईने मला शिक्षा केली आहे ना, तर मला काही नाही वाटत। जर मोनिका जे सांगते ते खरं असेल तर मी दोषी आहेच। या सगळ्यात मी प्रियाला हर्ट केलं, मी तिला कसं फेस करू? प्रीतम सर, प्रिया मॅडम बी समजून घेतील नक्की। तुम्ही नका काळजी करू। पारू, मी जरा देवळात जाऊन येऊ का? आता देवळात? काय आहे, ह्या मायलेकरांचं नातं पहिल्यासारखं व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करून येतो। तुम्ही जेवून घ्या, मी आलोच। प्लीज एकदा प्रियाची आणि माझी भेट घडवून दे ना। प्लीज काहीतरी कर ना पारू, प्लीज। आता विचार येतोय ना प्रियाचा? एवढी मोठी चूक करताना प्रियाचा विचार नाही आला?